Hello, good morning everyone. तर आपण बघतोय ट्रिग्नोमेट्री 2. ट्रिग्नोमेट्री 2 पेज नंबर चॅप्टर 3 ट्रिग्नोमेट्री 2 पेज नंबर 8. आपण त्याच्या प्रीवियस लेक्चरला पेज नंबर yes हे बघा ट्रिग्नोमेट्री 2 प्रीवियस लेक्चरला आपण अलाइड अँगल विषयी डिस्कशन केलं होतं राईट. इन फर्स्ट क्वाड्रंट all trigonometric function पॉझिटिव्ह असतात. इन सेकंड क्वाड्रंट sin आणि cos इक्वल पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. इन थर्ड क्वाड्रंट tan आणि cot इक्वल पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि इन फोर्थ क्वाड्रंट cos आणि sec इक्वल पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आता बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतात. कधी चेंज होतात? ज्यावेळेस अँगल मध्ये π/2 d/2 and so on ऑड मल्टिपल π/2 च्या इंटिग्रल मल्टिपल ऑफ π/2 त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतात. sin चं cos, cos चं sin, tan चं cot, cot चं tan, sec चं cosec आणि cosec चं sec अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतात. नेक्स्ट आता आपला पहिला पॉइंट सेकंड पॉइंट आहे ज्यावेळेस अँगल मध्ये पाय 2π 3π आणि सो ऑन अशा प्रकारे आले तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डजंट चेंज इन अँगल π 2π 3π. ओके, जर अँगल मध्ये पाय 2π 3π आला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. तर बघा फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण sin π + θ इज इक्वल कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई करतो हा पाय म्हटलं तरी येणार आहे. हा झाला 0, हा होईल तुमचा π/2. π/2 म्हणजे 90 डिग्री असतो, पाय म्हणजे 1 असतो, 270 म्हणजे काय असतो 3π/2 असतो आणि आपण रोटेशन पूर्ण कंप्लीट केलं तर काय असणार आहे 2π. ओके, तर बघा sin π + θ मीन्स पाय कुठे इथून तरी पर्यंत प्लस θ म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये चला तो थर्ड क्वाड्रंट, प्लस θ म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये मायनस झाला तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन कसा आहे निगेटिव्ह आहे कारण इथं फक्त tan आणि cot दोघंच कसे असतात तर पॉझिटिव्ह असतात. म्हणून जर साइन आहे बघा निगेटिव्ह पाय मुळे थर्ड क्वाड्रंटमध्ये राहील होते म्हणून पाय आल्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कधी चेंज होणार नाही. पाय 2π 3π असं दिसतं तुम्हाला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज कधी होते ज्यावेळेस π/2 आणि π/2 चे इंटिग्रल मल्टिपल आले 1 2 1 3 ऑड मल्टिपल 5 लाइक दिस 7 9. ओके, त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतात. बट अँगल मध्ये जर π 2π 3π आणि सो ऑन अशा प्रकारे जर आला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. हा जे क्वाड्रंट आहे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये लाई करतोय, साइन चं निगेटिव्ह झालेलं आहे त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार नाही कारण अँगल मध्ये पाय आला आणि हा थीटा ऍज इट इज सेम पाहिला. ओके, सेम दुसरा एक्झाम्पल जर बघितलं आपण तर tan 5π + θ कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई करतोय बघायचं. हे बघा इथून इथपर्यंत काय झाला आहे 1π 2π 3π 4π and 5π म्हणजे असे राऊंड कंप्लीट करू. हे बघा इथून इथपर्यंत 1π 2π 3π 4π आणि त्याला आला 5π म्हणजे ह्यात ऍक्सिस आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती किती आहे 5π + θ म्हणजे पुन्हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातो थर्ड क्वाड्रंटमध्ये जाते. तुम्हाला माहित पाहिजे यस थर्ड क्वाड्रंट 2 4 आणि 3 बरोबर आहे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे थर्ड क्वाड्रंट लाईक इन थर्ड क्वाड्रंट. सो 5π असल्यामुळे tan ऍज राहील आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये tan कसा आहे पॉझिटिव्ह आणि हा थीटा पॉझिटिव्ह. ओके, अशा प्रकारे बाय युजिंग अलाइड अँगल ना आपण
बरेच असे एक्झाम्पल काढू शकतो. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता ट्रिग्नोमेट्री चॅप्टर वरती बघू आपण फोकस करू तिकडे आता. हे बघा नोन अँगल कोणते कोणते असतात 0 डिग्री 33 45 60 आणि 90. नंतर 180 180 चे मल्टिपल काय असतो 360. नंतर 270 चे मागती 180 360 540 अजून 18 चे मल्टिपल बघायचे 720 राईट. असे असतात मल्टिपल. तर बघा फॉर एक्झाम्पल जर घेतलं मी आता एक्झरसाइज 3.2 एक्झरसाइज 3.2 फाइंड द व्हॅल्यू ओके फाइंड द व्हॅल्यू. त्याचा फर्स्ट एक्झाम्पल असं आहे बघा sin 690 डिग्री. तुम्हाला याची किंमत काढायची sin 690 डिग्री. कशी काढणार बघा 690 कशाच्या जवळ येते कारण यालाच आपण असं लिहू शकतो हा का असतो 5 हा का असतो याला लिहू द्या हा असतो 2 पाय हा असतो b पाय राईट हा असतो 4 पाय बरोबर आहे लाईक दिस. तर हा कशाच्या जवळ असणार आहे बघा 690 70 आणि 5 च्या मध्ये जाणार आहे कुठे राईट मीन्स e पाय प्लस समथिंग काहीतरी होणार किंवा मग 720 मायनस समथिंग काहीतरी होणार आहे. ओके. तर बघा साइन कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो फर्स्ट अँड सेकंड या दोन क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. तर 690 540 आणि 720 मधून किती मायनस केले म्हणजे 690 भेटणार तुम्हाला 30 डिग्री राईट. याला 30 डिग्री मायनस केला 720 मधून तर 690 भेटतो. आणि जर समजा तुम्ही 540 ला प्लस केला काहीतरी तर 690 भेटणार आहे. कोणता अँगल आहे तो 540 डिग्री प्लस समथिंग केला तर किती होते 690 150 ओके मोठा होईल ठीक आहे. असं केलं तरी चालेल तुम्ही आणि असं केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे 690 हा काय एक अँगल आहे त्याला मी सिम्प्लिफाय करतो अशा प्रकारे sin 720 minus 30 डिग्री. ओके 690 ला मी 720 minus 30 डिग्री असा केलेला आहे. ओके ठीक आहे चालेल 2 into 360 into 30 डिग्री जमेल काही प्रॉब्लेम नाही. हे बघा 720 minus 30 डिग्री is equal to as it is. It means 720 डिग्री काय असतो तुमचा पायच्या फॉर्म मध्ये रेडियनच्या फॉर्म मध्ये येते तुम्हाला तर काय असणार आहे 4 पाय मीन्स 4 पाय minus 30 डिग्री. 30 डिग्रीला पायच्या फॉर्म मध्ये लिहायचं तुम्ही कसं येणार पाय बाय 6 डिग्री. ओके आता बघायचं 4 पाय कुठे येणार आहे 4 पाय हे बघा इथे इथपर्यंत 1 पाय 2 पाय 3 पाय आणि हा 4 पाय किती येतो 4 पाय 4 पाय मायनस थीटा मध्ये कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो ह्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे राईट 4 क्वाड्रंट मध्ये. आणि 4 क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो निगेटिव्ह. इन 4 क्वाड्रंट साइन इज निगेटिव्ह. साइन 4 पाय आला आहे म्हणून साइन चा कॉस होणार नाही साइनला साइन अधिक राहील आणि हा थीटा सुद्धा अधिक राहील 5 बाय 6 मीन्स 5 बाय 6 ची व्हॅल्यू किती असते साइन 5 बाय 6 म्हणजे साइन 30 डिग्री
sin 30 degree. काय असतो sin 30 degree? Right? Send in chart section. 1/2. Sin 30 degree is 1/2 minus 1/2. Okay? Please write down 1/2. Good. Minus 1/2 का आंसर है. सगळ्यांचं कंप्लीट झालं का? सेंडिंग चार्ट सेक्शन डिग्रीच्या द्यावर रेडियनचा सिम्बॉल सी द्यावा. यस, बरोबर आहे. ओके. साइड चॅप्टरचं नाव टाका. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता. चान्स झालं तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. एक्सरसाइज 3.2 मधलाच आहे. sin 495 डिग्री सिंप्लिफाय करायचं त्याला. ओके. यस, जे इथे नोटबुक साईडला ठेवायची आणि पूर्ण आन्सर काढायचं त्याचं. Next question, sin 495. Sin 495. Page number 32 के एग्जांपल का पेज नंबर 32. ओके. माइनस 45 कर. Find the value of sin 495 degree. Okay. बघा 495 हा कुठे आहे तो बरं? फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे. पण 360 डिग्री प्लस 440 हे दोघांच्या मध्ये देणार आहे. ओके. तर सिंप्लिफाय होईल तो 360 प्लस काय टाकला म्हणजे तुम्हाला भेटणार आहे 495 135 and 545 मायनस केला किती म्हणजे तुम्हाला 45. ओके, बरोबर आहे ना? यस. मीन्स एक लॉजिक तुम्हाला कळालं असेल. 360 मध्ये ऍड केल्यानंतर 495 घेऊन जाईल आणि 440 मायनस समथिंग केला तर एवढा येऊन जातो. असं पण सॉल्व केलं तरी चालेल, असं पण सॉल्व केलं तरी चालेल. नंतर अँगल मध्ये ही अननोन अँगल आहे 135 ला तुम्ही करू शकता 180 मायनस जे काय ना 180 मायनस समथिंग येते 135 येईल. ओके, 45 वगैरे येईल. तसं केलं तरी चालेल, पण सिंपल करू आपण असं. ओके.
equal to as it is, sin 495 ला मी असं सिम्प्लिफाय करतो 540 डिग्री मायनस 45 मायनस 45 डिग्री. ओके, आता बघा 540 हा पायच्या मल्टिपल मध्ये आहे. किती मल्टिपल मध्ये आहे? 3 पायच्या. पायची व्हॅल्यू काय असते? 180. 180 into 3 केला तर 540 भेटून जातो तुम्हाला, राईट? तर कुठे येईल बरं 3 पाय? हा तुम्ही दिसतोय 1 पाय, 2 पाय and third पाय. 3 पाय. Second quarter, right? बरं जण आन्सर सेंड केलेलं गुड. तर बघा कोणत्या क्वार्टर मध्ये येतो? इन सेकंड. गुड, कुंदन राईट आन्सर होतो. ओके गुड. बघा 540 हा 3 पाय आहे, म्हणजे हा जरा इथून तर फर्स्ट 1 पाय, 2 पाय आणि हा 3 पाय. आता इथे विचार करायचा, त्याच्यामधून जर मायनस क्वांटिटी होत असेल रिव्हर्स जाईल, प्लस होत असेल तर समोर येईल. मायनस होतो म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये जातो? इन सेकंड क्वार्टर मध्ये लाईट केली, राईट? मीन्स हा याला आपण असं लिहू शकतो, पायच्या फॉर्म मध्ये लिहायचं 3 पाय मायनस पाय बाय 4. म्हणजे काय आहे? बाय युजिंग अलाइड अँगल अँगलचा वापर करायचा आणि वी गेट काय भेटलं आपल्याला? हे बघा 3 पाय आहे, 3 पाय 4 पाय 6 पाय असे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही, म्हणजे साइनला साइन आणि काय कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो लाई करतोय? इन व्हिच क्वाड्रंट? फर्स्ट, सेकंड, थर्ड, मायनस म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. लाइज इन second quadrant. Okay, second quadrant means sin हा पॉझिटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये. पॉझिटिव्ह sin pi by 4e. Okay, and we know all what is the value of pi by 4? Sin 45 degree is 1 by root 2. Its known value 45 degree, right? Please write down out. If any problem, then send me in chat section. 1 by root 2, good. Vedika, good. Next, Akansha, second quadrant, बरोबर आहे. Good. असे आन्सर सेंड करता. मला अजून शिकवायला इंटरेस्ट वाटायला. हे बघा 5 by 4 means 180 upon 4 करायचा. चेक करायचं काय तो 45 चे सोबत काय. ओके, पायची व्हॅल्यू 180 असते ऑलवेज. ओके, डन झालं का? दोन्ही तर तुम्ही सर्वांनी आर राईट डाऊन ऑल. हां लिहिले का? ओके, सर्वांचं झालं असेल लिहून. यस, cos 600. नेक्स्ट एक्झाम्पल केलं का? गुड. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ बघा कोण. तुम्हीच करायचं इथं आता. ओके,
tan 225 tan 225 याचा आन्सर सांगायचे तुम्ही लगेच किंवा मग cos करा ठीक आहे cos 600 आन्सर करा cos 600 find the value of cos 600 and then in chart section example व्यवस्थित द्यायचं find the value of cos 600 ला पाय पिरामिड मध्ये कसं देतो आपण ते पण एका साइडला लिहून काढायचं अँगल मध्ये कुठे आहे तो बघायचा कशाच्या मल्टिपल मध्ये आहे मग युजिंग आर अँगल डायग्रामच्या साइडला दिलेली आहे ओके सेंड इन चार्ट सेक्शन ओके बऱ्याच जणांचे बरोबर आन्सर येतात श्रद्धा गुड cos 600 is equal to minus 1/2 good चला सर तुमचं सगळ्यांना पाहिजे पुष्प अलग सर 0.2 सर minus 1/2 हाँ देखो यहाँ पे देखो cos 600 it means 600 540 720 या दोघांच्या मला देणार आहे बरोबर means 3 pi it means 3 pi आणि 4 pi च्या मला देणार आहे ओके सर 600 बघा 540 मध्ये ऍड केले म्हणजे तुम्हाला 600 भेटणार आहे का 60 डिग्री तुम्हाला माहित आहे दोन अँगल आहे ओके नेक्स्ट 720 मधून काय मायनस केला म्हणजे तुम्हाला 600 भेटणार आहे राईट 120 डिग्री 120 डिग्री गुड तर बघा 120 डिग्री पुन्हा मग काय येणार आहे 120 डिग्री हा अँगल मध्ये जसं की 60 डिग्री येत असा 120 मग जर त्याला सिम्प्लिफाय करावं लागणार 180 प्लस 30 नंतर ते सॉल्व्ह होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही जसं की आता प्रॉब्लेम पण सिंपल हे शॉर्टकट आन्सर येते ना ह्या स्टेपनी तर याला घ्यायचं ज्याने लवकर आन्सर येईल का तेच घ्यायचं आपल्याकडे टाइम कमी आहे आणि हे बोर्डला क्वेश्चन विचारतात बघा असेच तुम्हाला 10 वेळा सुद्धा क्वेश्चन असतात हे M1 M2 मध्ये सुद्धा करतोय बघा cos ला cos साठी 600 ला मी सिम्प्लिफाय केले 540 प्लस 60 डिग्री ओके त्याला तुम्ही रियाडी मध्ये कसं लिहिणार 5 pi 3 pi plus 5/3 ओके नेक्स्ट आता 3 pi कुठे काय करतो बघायचं आता युजिंग अदर अँगल 3 pi बघा
हा झाला तुमचा 1 बाय 2 पाय आणि हा 3 पाय. इथे होतो 3 पाय आणि पुन्हा प्लस थीटा म्हणजे प्लस पाय बाय 2 आहे, पाय बाय 3 आहे. म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो? पुन्हा ह्या क्वाड्रंटमध्ये तो लाय होईल, म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे बरं? निगेटिव्ह आहे. मग साइन कोणते भेटणार तुम्हाला? निगेटिव्ह. निगेटिव्ह कॉसला कॉस आहेच आहे कारण की 3 पाय आहे. नंतर सोबत येणार आहे पाय बाय 3. पाय बाय 3 किती असतो? 60 डिग्री असतो. आणि cos 6 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? -1 by मायनस आहे ती आणि 6 डिग्री 1 बाय 2 मीन्स आन्सर काय होणार आहे? -1 बाय 2. राईट डाउन. लवकर लवकर लिहत चल जा. राईट. अनुष्का राईट आहे, गुड आन्सर तुझं -1 बाय 2. नंतर रिशिता बरोबर गुड. यस यस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, सॉल्व करा सगळ्यांना. तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, tan 225. tan 225 डिग्री. लास्ट एक्झाम्पल नंतर होईल एक एक्झाम्पल. ठीक आहे, हे तुम्हाला होमवर्क करायचं बघा. होमवर्क इथे एक्झाम्पल आहे ना, tan 225. हा तुम्हाला होमवर्क करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल tan minus. राइट डाउन क्वेश्चन. होमवर्क करायला हा क्वेश्चन तुम्हाला. हे बघा, tan 225 हा तुम्हाला होमवर्कचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे यस देयर इज आन्सर सिंपल -690 ही लास्ट क्वेश्चन. हे बघा बेसिक समजून घ्या व्यवस्थित तुम्ही. यस, बऱ्याच जणांनी आधीचा क्वेश्चन सॉल्व केला आहे, ज्यांनी केला गुड. हा ठीक आहे, 180 + 40 गुड. याच्या आधीचा क्वेश्चन प्रीवियस क्वेश्चन होमवर्क होता tan 225. आता बघा हा नेक्स्ट क्वेश्चन आहे, tan अँगल मध्ये -690 आलेला आहे. ओके, -60. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, sin -θ असेल तर काय असतो -sin θ आणि cos -θ असेल तर आन्सर काय असेल +cos θ. कॉसच्या अँगल मध्ये मायनस आला तर प्लस होतो इकडं आणि साइनच्या अँगल मध्ये मायनस आला तर बाहेर मायनस येतो. ओके, तर मग कसं tan जर समजा -θ असेल तर काय होणार आहे sin -θ अपॉन cos -θ. sin -θ मायनस बाहेर येईल, sin θ राहील आणि cos -θ तर काय होणार आहे cos θ होऊन जाईल. sin अपॉन cos काय होतो tan म्हणजे -tan θ. तो प्रूफ आहे ते. ओके, ज्यावेळेस अँगल मध्ये मायनस आला त्यावेळेस. तसंच सेम लाईक दिस cot -θ ला तर -cot θ येईल कारण cot का असतो cos अपॉन sin. cos चा प्लस होऊन जाईल परंतु sin चा पुन्हा मायनस होणार आहे साइडला. तसंच जर अँगल मध्ये sec -θ आला तर काय येणार आहे आन्सर मध्ये sec θ चे प्लस, कारण की sec का असतो 1 अपॉन cos म्हणजे 1 अपॉन cos -θ होऊन जाईल. मायनस असेल तर प्लस होऊन जाईल. राईट, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन द फॉर्म ऑफ सेक असेल, जर अँगल मध्ये मायनस असेल तर तो प्लसच असेल दोन्ही पण. म्हणजे cos आणि sec हे दोघं पण कशा असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहे. अँगल मध्ये निगेटिव्ह आला तर tan cos
आणि साइन हे तिघं जे आहेत आणि कोसेक हे सगळे निगेटिव्ह असणार आहेत. ओके, अँगल मध्ये ज्यावेळेस निगेटिव्ह आला त्यावेळेस तर तुम्हाला क्वेश्चन आहे tan -690 हे लिहून बघा, रफ वर्क आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कधी पण तुम्हाला कामी येईल. ओके, साइडला लिहत चालता, डायरी करायची की आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नुसतं लिहत बसू नका. तर हे कसं आलं तर लॉजिक कसं आहे, कसं सिम्प्लिफाय करायचं व्यवस्थित समजून घ्यायचं आणि सगळं ते डोक्यात ठेवायचं. ओके, नाहीतर कसं आहे बघा, तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि तुमच्याकडे ते तुम्ही जर मित्राकडे ठेवला, समजा मित्राकडे ठेवला किंवा कुठं ठीक आहे तरी ठेवला, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलाच नाही आणि तुम्हाला अर्जंट काहीतरी काम पडलं, त्याच जागेवर त्याच क्षणी तुम्हाला जर पैसे लागले असेल तर तुम्ही काय कराल? तुमच्याकडे पैसे नसणार ना, किती म्हणले मोठा पैसा आहे पण दुसऱ्याकडे आहे नाही, त्याच्यामुळं तुमच्या पॉकेटमध्ये मी पैसे पाहिजे, राईट? तसं सेम आहे, सेम लाईक लॉजिक तसंच लॉजिक आहे बघा. हे जे नॉलेज आहे मॅथचा असो कोणत्या पण सब्जेक्टचा असो ते तुमच्या डोक्यात पाहिजे बघा. ते जर तुमच्या वहीमध्ये असेल तर काही फायद्याचं नाही. तुम्हाला जर वहीत बघून जर समजत असेल आणि तुमच्याकडे एखाद्या वेळेस वही नसेल, समजा नोटबुक नसेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करसाल? वही होणार का नाही परीक्षेने? आणि तुम्हाला जर पेपर सॉल्व्ह करायचा आहे, एक्झाम जी द्यायची त्यावेळेस तुमच्या समोर नोटबुक नसते, तुमचा माइंड पेन आणि आन्सर पेपर असतो, राईट? त्यामुळं जे पण नॉलेज आहे, जे पण लॉजिक आहे ते डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा, जास्त रिपीट प्रॅक्टिस करा. ओके, हां पॉट पण काय आहे मायनसच होईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे tan -690 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे सगळ्याचं जस्टिफिकेशन देतो प्रत्येक क्वेश्चनचं मी, ते लॉजिक कसं आहे ते काय ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि इम्प्लिमेंट करायचं जिथं काम येईल ते त्याला. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असं नाही की tan मध्ये -θ आहे, हा θचा आहे, अँगल आहे, मायनस आलाय, तर तुम्हाला एक माहिती आहे sin -θ का असतो? -sin θ, cos -θ का असतो? cos θ. म्हणजे मायनस आपण प्लस करायचं नंतर मायनस, म्हणजे tan -θ हा मायनस बाहेर येत नाही, tan 690 डिग्री असं होऊन जाईल, राईट? आता तर सोपं आहे ना मग, जर समजा तुम्ही मायनस जर बाहेर काढला तर 690 ला असं सिम्प्लिफाय करायचे. पहिल्यासारखं लॉजिक घ्यायचे, काय करणार? तुझं काय म्हणणं आहे? पहिल्या क्वेश्चन सारखं केलं तर यस ठीक आहे, ठीक आहे, तसं पण कर, मायनस केलं तरी चालेल. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन 690 डिग्री. 690 डिग्री कुठे येणार आहे तो? 540 आणि 720. हे बघा, मला तुम्ही जे क्वेश्चन विचारतात ना, तुम्हाला मी टाइम देतो त्यावेळेस तुम्ही विचारा. चार सेक्शन इकडेच माझं लक्ष असते ना, तुम्हाला सांगेल त्यांना काही समजलं. ओके, तुम्हाला पण टाइम देतो, प्रत्येक क्वेश्चन झाला ना मी टाइम देईन त्यावेळेस तुम्ही सांगेल. पण तुम्ही डाऊट पडेल तर विचारायचं मला. tan -690 डिग्री हा मायनस बाहेर काढला, tan 690 डिग्री आलेला आहे. आता 690 डिग्री हा कुठे येणार आहे? 720 च्या आधी आणि 540 च्या नंतर येते. म्हणजे 540 प्लस किती केला म्हणजे तुम्हाला 690 भेटणार आहे 146 50 डिग्री, राईट? 150 600 आहे ना, राईट आहे. आणि नेक्स्ट 720 मायनस काय केला म्हणजे होणार आहे तुम्हाला एवढं 30 डिग्री, राईट? 30 डिग्री केला म्हणजे तुम्हाला भेटणार आहे 690 डिग्री. तर बघा इथे 30 डिग्री नोन अँगल आहे, हे लॉजिक लागेल लगेच लिहून द्या आपला आन्सर. tan 720 minus 30 degree. It means minus याला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. tan 720 डिग्री का असतो 4 पाय असतो मायनस 30 डिग्री का असतो 5/6 डिग्री कोणा डिग्री मायनस 30 डिग्री
4 पाय कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल तो फर्स्ट सेकंड 2 पाय आणि 4 पाय मायनस थीटा होतो म्हणजे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये राहील 4 क्वाड्रंट मध्ये राहील राईट इक्वल टू ऍडिटी मायनस ला मायनस ऍडिटी 4 क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे बरं पॉझिटिव्ह सॉरी निगेटिव्ह आहे बरोबर निगेटिव्ह आहे निगेटिव्ह मायनस टॅन थीटा काय 5/6 इज इक्वल टू मायनस मायनस काय होणार आहे प्लस tan 5/6 ओके प्लस tan 5/6 5/6 ची व्हॅल्यू काय असते 30 डिग्री tan 30 डिग्री काय असतो sin 5/6 divided by cos 5/6 is equal to sin 30 degree 1/2 आणि cos 30 degree root 3/2 okay 2 to get cancel answer मध्ये काय 1/√3 write down plus 1/√3 आलेला आहे प्लस 1/√3 कोणाला हे समजलं त्याने 4 सेकंड मध्ये सांगा आता √3 हां विचारा तुमचे क्वेश्चन आता काय विचारतात सर ते टॅन सोडून लास्ट चार्ट सेक्शन हाँ tan -690 माइनस गुड हाँ तुम्हाला मी हे बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन च्या अँगल मध्ये मायनस आला म्हणजे साइनच्या म्हणजे तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला हे बेसिक लॉजिक आहे त्याच्या मागचं खूप इम्पॉर्टंट आहे बघा sin मायनस थीटा इज इक्वल टू मायनस sin थीटा असतो इज इक्वल टू मायनस sin थीटा आणि cos थीटा इज इक्वल टू काय असणार आहे मायनस थीटा असेल cos थीटा तर cos थीटा आणि पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन पासून बनलेले आहेत बाकीचे सगळे तसे सेम येतात ओके हां आपण आता एकदा रिव्हिजन देऊ थोडंसं या क्वेश्चनला आणि आपण आपलं टॉप टू लेक्चर नेक्स्ट जो राहिलेला सिलेबस आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू ओके हा शेवटचा क्वेश्चन आहे आपला एकदा रिव्हिजन देऊ आपण बघा tan -690 डिग्री tan च्या अँगल मध्ये मायनस आहे tan म्हणजे sin आपण cos असतो sin च्या अँगल मध्ये मायनस असेल तर मायनस राहील cos काय असतो प्लस असेल तर त्यामुळे tan ला लेफ्ट साइडला मायनस tan 690 डिग्री मायनस आता ऍडिट राहील आता tan चा विचार करायचा 690 डिग्रीला मी असं सिम्प्लिफाय केलेलं आहे 700 डिग्री मायनस 30 डिग्री 30 डिग्री नोन आहे नोन अँगल याच्यामधून मायनस केला तर आपल्याला 690 डिग्री भेटतोय ओके हा अननोन होता तर आपण दोन मध्ये कन्वर्ट करा ओके नोन अँगल तुम्ही tan a मायनस b चा पण फॉर्म्युला यूज करू शकता ते पण आन्सर येईल बरोबर नाहीतर मग बाय युजिंग अलाइड अँगल याला मी रॅडियन मध्ये कन्वर्ट केलंय अलाइड अँगल तर लेट्स बाय युजिंग अलाइड अँगल ओके अलाइड अँगलचा वापर केलाय 4 पाय कोणत्या पार्ट मध्ये येतो 4 पार्ट मध्ये फिरून एक राउंड पूर्ण करेल पुन्हा दुसरा राउंड पूर्ण करेल 4 क्वाड्रंट आणि त्याच्यातून मायनस होतो काहीतरी म्हणजे पुन्हा तो लाई करेल इन 4 क्वाड्रंट प्लस केला तर तो डबल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मायनस केला जातो मायनस म्हणजे रिव्हर्स येतो त्याच क्वाड्रंट मध्ये अशा प्रकारे झालं नंतर तुम्हाला माहिती आहे तर अँगल मध्ये 4 पाय 3 पाय 2 पाय 5 पाय 7 पाय काही का असणार त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही tan ला tan ठेवला नाही ओके बट इन फोर्थ क्वाड्रंट मध्ये tan कसा असतो ऑलवेज निगेटिव्ह असतो म्हणूनच मी इथे निगेटिव्ह घेतला हा इथे निगेटिव्ह आणि हा नंतरचा निगेटिव्ह त्यामुळे निगेटिव्ह झालाय आणि हा 4 पाय मुळे tan ला tan राहिलाय निगेटिव्ह झाला तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे आणि हा थीटा जो आहे 5/6 आणि थीटा असल्यामुळे ओके त्याच्यानंतर tan ला गेली पहिले मायनस मायनस काय झाला प्लस tan ला कसं लिहिला मी tan 5/6 च लिहिला sin 5/6 आणि cos 5/6 we know the value of sin 5/6 is 1/2 and cos by 6 is √3/2 we cancel 2
upon 2. 2 and 2. We know formula A upon B divided by C upon D is equal to A upon B into D upon C. We cancel out A and B. Okay. We get A and C. 1 and root 3. Okay. हा झाला तुमचा आन्सर कशाचं tan minus 690. Got it all? Yes. And इथे घेतलं तर direct ते जातं. कारण ते प्लस जर घातला तरी पण इथे पण तू कन्वर्ट केलं ना तरी पण ते आपले 150 ला पुन्हा प्लस सिम्प्लिफाय करावं लागणार 180 minus 30 degree 180 minus 30 degree 180 व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय आहे 180 तरी मायनस मध्ये ह्या बॉर्डर मध्ये tan कसा असतो पुन्हा निगेटिव्ह असतो ओके त्यामुळे tan 30 degree पुन्हा व्हॅल्यू चेंज होईल राईट चालेल सर आयएमपी क्वेश्चन मार्क करून द्या हां हा एक्सरसाइज मधला tan 225 खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा tan 225 नेक्स्ट आहे cot 225 दोन्ही पण क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे ओके नाउ let's stop here हा होमवर्क ला क्वेश्चन आहे तुम्हाला cot 225 6 क्वेश्चन आहे एक्सरसाइज this is exercise question number 6 cot 225 homework okay so stop here see you next lecture once again same time